ज्यावेळी तुम्ही मागता ना, मग तुम्ही काय करता, एक लॉजिक लावता की हां आता ह्या वर्षी घर होईल, मग अजून 4 वर्षांत आपण त्याला लोन जर थोडंसं झालं की मग आपलं थोडंसं शेड्यूल झालं की मला कार घ्यायची. बरोबर. मग तेव्हा मी छोटी घेईन, मग छोटी मग कुठली तरी इको घेईन, असं लॉजिक लावतो काय. आणि मग त्यानंतर मग एक दिवस येईल की मी ह्या वर्षी मी BMW घेणार, मी मर्सिडीज घेणार, हे आपण ठरवतो. बरोबर आहे. हे ठरवलं, हे जे ब्रह्मांडामध्ये काय स्ट्रॉंग व्हायब्रेशन तुम्ही आतून बोलताय. हो बरोबर ना. मग काय होणार, ज्यावेळी हे आपण बोलत असतो ना त्यावेळेला कुठंतरी खाणीमध्ये मेटल मिळालेलं असतं बघा. कुठेतरी खाणकाम चालू असतं ना, तिथं त्याला मेटल सापडतं. ओके. ते मेटलवरती प्रक्रिया होते, ते कुठल्या फॅक्टरी येतं, त्याची ते शेती मेटलमध्ये काय ते म्हणतात त्याची प्रक्रिया होते, मग ती गाडी बनायला चालू होते. मग तेव्हा कामगार पण नसतात, मग कामगार कोणतरी बनवतात ते. हा, मग ते हळूहळू ते सगळं सिस्टीम चालू असते. तुमची इकडे वर्ष जात असते पुढे निघून, आणि तिकडे ती प्रोसेस चालू असते ब्रह्मांडाची. ते मेटल मिळण्यापासून ती कार बनेपर्यंत तुमची त्याची प्रोसेस चालू असते. आणि जर तुमच्यावर ती वेळ येते तुम्ही ठरवलेली, त्यावेळी तुमच्या पैशाचं तुम्ही ती कार तुमच्या दारात कुठे त्या तिथल्या शोरूममध्ये आली असते, तुम्ही ती कार विकत घेता. म्हणजे त्या परमेश्वराचं प्लॅनिंग असतं. ते प्लॅनिंग कशावरती आहे, तुम्ही ठरवता ना, तुम्ही सांगता त्याला की नाही मला ह्या दिवशी पाहिजे, हे पाहिजे, तसं पाहिजे. आणि जे स्ट्रॉंग असतं ना तुमचं, ते त्यावेळी होत असतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.